नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी आणि आता एक नजर आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। जिवती तालुक्यातील घोडणकप्पी गावाची नुकतीच जिल्ह्यातच नाही तर राज्यात देखील चर्चा झाल्यानंतर घोडणकप्पीतून आता एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे। गावकऱ्यांच्या पुढाकारातून घोडणकप्पीच्या एका मातेची सुरक्षित प्रसूती झाली असून त्या मातेने एका सुदृढ बालिकेला जन्म दिला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील दुर्गम घोडणकप्पी येथील गरोदर मातेला आरोग्य यंत्रणेने सुरक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे 15 दिवसांपूर्वीच दाखल केले होते आणि तिने 3 किलो वजनाच्या सुदृढ मुलीला जन्म दिलाय। दुर्गम भाग आणि जोखमीच्या गर्भावस्थेतील आव्हानांवर मात करत आरोग्य विभागाने हे करून दाखवले असून प्रशासनाचे मोठे यश मानले जाते। इंदिराबाईंची 5वी प्रसूती असल्याने तिला वेळेत योग्य उपचाराची नितांत गरज होती, त्यामुळे तिचा विश्वास संपादन करून तिला 15 दिवसांपूर्वीच आरोग्य अधिकाऱ्यांनी पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते। स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री अशोक उईके यांनी देखील इंदिराबाईंची भेट घेतली होती। दरम्यान आरोग्य विभागाची साथ आणि कुटुंबाची सोबत यामुळे दुर्गम घोडणकप्पीतील इंदिराबाईंची प्रसूती सुखरूप झाल्याची गावात आनंद वार्ता पसरली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस स्टेशनच्या पथकाने धडक कारवाई करत आशिष उर्फ ऋतिक चौधरी या दुचाकी चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून नागपूर व चंद्रपूर भागातून चोरलेल्या 4 मोटारसायकली जप्त केल्यात। जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 2,80,000 रुपये आहे। मिळालेल्या माहितीनुसार 13 ऑगस्ट 2026 रोजी सोमनाथपुरा वॉर्ड राजुरा येथील रहिवासी भास्कर यशवंत चव्हाण वय 48 वर्ष यांची पॅशन एक्स प्रो क्रमांक MH34 AR 4034 किंमत रुपये 20,000 ही दुचाकी बावनवाडा येथील अनुदानित आश्रम गोपिकाबाई सांगळा शाळेसमोरून अज्ञात चोराने लांबवली होती। या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे DV प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे व त्यांच्या टीमने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गुप्त बातमीदारांनी दिलेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी आशिष उर्फ ऋतिक जानकीराम चौधरी वय 25 राहणार सोनापूर देशपांडे तालुका गोंडपिपरी याला ताब्यात घेतले। मूल तालुक्यातील राजगड येथील 60 वर्षीय महिला वंदना प्रेमानंद सोरते या त्यांच्या डोळ्यांच्या उपचारासाठी 26 जून रोजी गडचिरोली येथे आल्या असताना संशयितरित्या त्यांच्या घरातून त्यांची 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरीला गेली। त्यावेळी त्यांची नात व तिचा पती तथागत निमगडे हे त्यांच्या सोबत राहत होते। उपचारानंतर त्या घरी परतल्या। निमगडे हा वडिलांची प्रकृती खराब असल्याचे सांगून पत्नी समवेत आपल्या गावी निघून गेला। दरम्यान 27 जून रोजी सोरते यांनी घरातील दागिन्यांची डबी तपासली असता त्यामध्ये ठेवलेली सोन्याची चैन आढळून आली नाही। त्यामुळे त्यांनी तथागत निमगडे याच्यावर चोरीचा संशय व्यक्त करून मूल पोलिसात तक्रार दाखल केली। गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सायबर सेल चंद्रपूरच्या मदतीने आरोपीचे SDR व CDR मिळवून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले। त्यातून तथागत निमगडे याचा प्रदीप तुळशीराम उंदीरवाडे याच्याशी संपर्क असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी उंदीरवाडे याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर सोन्याची चैन तथागत निमगडे याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरीस गेलेली अंदाजे 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जप्त केली। या प्रकरणात चोरीचा मुद्देमाल खरेदी करणारा प्रदीप तुळशीराम उंदीरवाडे वय 61 वर्ष राहणार राजगड तालुका मूल याला अटक करण्यात आली आहे। तर मुख्य संशयित तथागत शागीर निमगडे राहणार विरई फिसकुटी तालुका मूल जिल्हा चंद्रपूर हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे। ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी आरमोरी पोलिसांच्या वतीने शहरातून रूट मार्च काढण्यात आला। ठाणेदार सचिन जनक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रूट मार्च मध्ये 7 पोलीस अधिकारी, 45 पोलीस कर्मचारी आणि 57 होमगार्ड सहभागी झाले होते। आरमोरी पोलीस ठाण्यापासून रूट मार्चला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर इंदिरा गांधी चौक, सुभाष चौक, गांधी चौक, जामा मशीद, गायकवाड चौक, फुले चौक, भगतसिंग चौक, जुना बस स्थानक आदी शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांचा ताफा मार्गक्रमण करत पुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला। विशेष म्हणजे रूट मार्च सुरू असताना आरमोरी शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या। रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहत असतानाही पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांनी आपली जबाबदारी पार पाडत रूट मार्च पूर्ण केला। या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य बजावण्याची पोलिसांची तत्परता अधोरेखित झाली। रूट मार्चच्या माध्यमातून आरमोरी पोलिसांनी शहरातील नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असा संदेश दिला। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चंद्रपुरातील विद्यार्थ्यांना आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे।
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आभासी पद्धतीने थेट संवाद साधण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक संचालनालय पुणे यांनी सरदार पटेल महाविद्यालयाची निवड केलेली आहे. 27 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. PM काटकर यांनी केले आहे. विकसित भारत युवा कनेक्ट नॅशनल स्पोर्ट्स डे 2026 या विशेष कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने थेट संवाद साधणार आहेत. 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता महाविद्यालयाच्या अब्दुल शफी सभागृहात सदर कार्यक्रम होणार असून त्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर हे होतं आजचं देववाणीचं बातमीपत्र. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा देववाणी. नमस्कार.